मी नाही बोलणार. माझी तुम्हाला विनंती आहे, महिलांनो, हा तुमचा लाडका भाऊ, या माझ्या लाडक्या बहिणी, त्या लाडक्या बहिणींच्या केसाला धक्का, त्या वादळाच्या जीवाला धक्का, अशा प्रकारचा आवाज करतो. आणि पत्रकार मित्रांनो, याचा सर्वजण मोठ्या आवाजात पत्रकार बाजूला ताकद आपली, पत्रकाराला मारा करणार इकडं, बघा ताकद, बघा महिला, बघा ताकद. आणि बघा आधार सांगतो, माझ्या या सर्व जाती मध्ये निवडून येत असतात, जोरदार टाळ्या. अरे कशाला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी काम करतोय. अपघात झाला, देवरामाने सुटला, धरणात माणूस बोलला, देवरामाने सुटला. अरे बनकर पत्रावरती माझ्या आया बहिणींचा अपघात झाला, 25 महिला जखमी, 2 महिला जागेवर ठार झाल्या. कोणी नाही आला रे, कोणी नाही आला, फक्त देवराम गेला. देवराम गेला आणि तुमच्या पाठीशी मी उभा आहे. मुदगुण द्या, येऊन त्याच्या सरपंचावर थेटवर या, माहिती आहे का? या या लांब ते बाहेर गेल, त्या आल्याबद्दल जरा या मुदगुंता या. म्हणून माझी विनंती आहे, आता कार्यक्रम होईल, या ठिकाणी प्रत्येकजण 2-2 मिनिटं बोलतील आणि जो आपल्याला आहे इकून तुकून बाहेर आणलेला त्यांचे उत्तर कार्यकर्ते देतील. मी नाही त्याच्या बोलणार. देवराम दांडेवर मशाला गेला तर ना, इथं आज 5,000 लोक आहेत, बाहेर अजून 1,000 लोक बाहेर उभे आहेत. 5,000 लोक आहेत, 5,000 लोक हँडवेल छापला नाही, काय नाही, बाहेर गाड्या जागा नाही. ही लोक का जमले लोकाला माहितीये. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन हे काम करणारे, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, सगळ्यांचा रक्त एकच आहे. फक्त हे भांडवल करतात. देवराम दांडेला ऐकत नाही ना काहीतरी याचा, आणि एका माणसाचं ऐकून मी खरं तर आमदार साहेबांना धन्यवाद देईल. अतुल बेनके साहेब, बेनके साहेब, तुम्हाला आमदार व्हायचं असेल ना, तुम्ही आमची साथ सोडू नका, असं या ठिकाणी मला बेनके साहेबांचा दाबून टाळा वाजवा. अतुल साहेब, ही 4-5 गेल तर जाऊ द्या, तुम्हाला 5,000 लोक आणतो. तुमच्या भोवतीने फिरतात ना, हे 5 जण जाऊ द्या. किती हजार आणणार? 5,000. वाजवा बोलता, ही जनता आहे, ही ताकद आहे. अरे किती लावा ताकद, वादळ नाही वाकत, वादळ नाही वाकत. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला माझी गाठ आहे. तिकीट अजितदादा आपल्याला देणार आहे, अतुल शेट आपल्याला देणार आहे, पण आपली तिकीट कट करण्यासाठी खोटे खोटे मेळावे घेतात. खोटे 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 माहिती आहे ना, आपण म्हणतो खोटा बोलला, खोटा बोलला. अरे खोटा बोलून कुठे का एवढी माणसं 5,000 आणायची ताकद आहे का? स्वतःच्या खर्चाने आलेत. तुम्ही खोटे खोटे मेळावे घेऊन खोटी खोटी टीका करून, या ठिकाणी आमचे पोपटदादा आहेत, नांगरे गुरुजी आहेत, पाटील, सगळी माणसं, सगळ्यांची नावं घेत नाही, सगळेजण बोलतील. मी माझ्या महिलांना सांगू, अजूनही महिला चालत बघा, या पुढे या. ताई, घाबरायचं नाही, आपला उमेदवार माहीत आहे, शिकलेले, कोणावर आपल्याला टीका करायची नाही. समोरचे उमेदवार किती आहेत ना, त्यांच्यावर बोलायचं नाही. ज्याची गोडीशेव गोड असेल ना, शिवरात्र भरणार आहे. कोण गोडीशेव आणील, कोण खजूर आणील, कोण रेवडी आणील. ज्याची गोड आहे ना, त्याची खुशी 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 घेतील, त्याची मायची खुशी 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 खुशी. जोरदार टाळ्या. जरा मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, जाऊ द्या आमचा निरोप अजितदादांक, जाऊ द्या आमचा निरोप अतुल शेटक, कारण अतुलच्या भोवतीने जी माणसं आहेत ना 4-5 जण, आम्ही पक्ष सोडणार. देवराम लांड्यांना तिकीट दिलं तर आम्ही पक्ष सोडणार, पण अतुल शेठ, तुम्ही आम्हाला अधिकार द्या, तिकीट द्या, तुम्हाला आम्ही आमदार करणार, आमदार करणार. सांगतो ना, म्हणजे हा दोघांचा भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणून अतुल शेठ आता डोळं उघडा. जर अतुल शेठला आमदार करत असेल ना, जोरदार टाळ्या वाजवा. बाकीच नाही ना काही. अतुल शेठ, तुम्ही यांचं ऐकू नका. हे 4-5 जण जातात ना, यांना दिल्या घरी सुखी राहू द्या, दिल्या घरी सुखी राहू द्या. तुम्हाला मी हे 5 जण गेले ना, तुम्हाला 5,000 मतं आणतो मी, काळजी करू नका. या ठिकाणी माझ्या खडाकवाडचे लेझी मंडळ या ठिकाणी खरं तर आलेले आहेत, वादंत्री आले आहेत. सर्वांना धन्यवाद. एकदा सर्व मंडळीने
पत्रकार सगळे आलेत, पत्रकारांचा ते एकदा टाळ्या होत्या जोरात. संदीप भाऊ सलाम आहे तुम्हाला. पंढरीनाथ या ठिकाणी कडलक सर, काका असतील, मोदर सर असतील, आमचे किरण भाऊ असतील, आमचा सोनू असेल, सगळे पत्रकार आलेत. मित्रांनो, हे मीडियाला दाखवा खरं आणि खोटं. आपठाचा मेळावा दाखवा आणि सोमतवाडचा दाखवा. आणि इथं असताना पुढारी एकही नाही बरं का. ते आपटाला होते ना, ते सगळे पाकिटवाले. कोण होते? पाकिटवाले. इथं आहेत ना, या सर्वसामान्य माझ्या महिला आहेत. यांना पाकिटची घेणं नाही, यांना पाहिजे फक्त वादळ. आणि म्हणून अशा प्रकारचं प्रस्तावित मी या ठिकाणी केलेलं आहे. मी त्यांच्यावर टीका करणार नाही, मी त्यांचं नावही घेणार नाही आणि त्यांचं नाव घेण्याची ती लायकीची नाही. अतुल शेट्टे सांगणं आहे का, तिकीट आता निवडणूक कधी लागू शकते, कधी तिकीट होय. मला हे तिन्ही तिकीट द्या, तिन्ही तिकीट निवडून आणणार. तिन्ही तिकीट निवडून आणणार ना, आणणार ना. मग टाळ्या वाजवावर आणणार तर मग त्यांना दाखवू आपण. शेठला कोणीतरी निरोप सांगा, पण अतुल शेठ चांगलं आहे विचारा. जाऊ द्या, चुकून आपल्या भांडणामध्ये त्यांना जरी झालं तरी अतुल शेठला आमदार करण्याची जबाबदारी आपण घेणार आहे. अतुल शेठने अजितदादांनी निर्णय घ्यावा आणि या तिन्ही तिकीटा नांगऱ्यावरती पोपटदादा हे आपल्या विचाराने आपण ठरवू. असो, अधिक तर काय मी बोलत नाही. या ठिकाणी बरेचसे विचार ऐकायचे. परत एकदा जय शिवाजी, जय भवानी, जय आदिवासी, जय महिला. एक घोषणा फक्त द्यायच्या वर हात करून, म्हणजे मी खुशी खुशी, अगदी खुशी खुशी. हा माझ्या बहिणीनो, लाडक्या बहिणीनो, अगदी खुशी. प्रत्येकीचा मोठा आवळून हात वर गेला पाहिजे. मी म्हणणार आहे, मी पुढे म्हणाल, तुम्ही मागे म्हणता आदिवासी सुटीचा. अजितदादाला आवाज गेला पाहिजे, अतुल शेठला गेला पाहिजे मोठ्यानं. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा. धन्यवाद.